आज पहाटे 4 वाजता मथुरेमध्ये भयानक अपघात घडलाय। यमुना एक्सप्रेसवेवर धुक्यामुळे 7 बसेस आणि 3 कार एकमेकांवर आदळल्या। टक्कर होताच या गाड्यांना आग लागली। या अपघातामध्ये 4 जणांचा जळून मृत्यू झालाय। प्रत्यक्षदर्शी यांच्या सांगण्यानुसार या गाड्या एकमेकांवर आदळल्या तेव्हा गोळीबार झाल्यासारखा आवाज आला, मोठे स्फोट झाले, बसेसना आग लागली। घटनास्थळी ओरड आणि आरडाओरडा सुरू होता। काही जण बसेसमधून उतरण्यासाठी धडपडत होते, तर काही जण बसच्या खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर उड्या मारत होते। सगळीकडे किंकाळ्यांचा आवाज होता। माध्यमे घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना जळून खाक झालेल्या बसमध्ये मानवी अवयव अडकलेले दिसले। या अपघातात 4 जण जिवंत जळालेत। इतकं भयंकर ते चित्र होतं। जिथं हे घडलं त्याच्या जवळपास असलेले संपूर्ण गावं तातडीने अपघातस्थळी पोहोचली। सर्व लोकांनी तत्काळ मदत केली। थोड्याच वेळामध्ये 20 ॲम्ब्युलन्स पोहोचल्या। 150 ते 200च्या घरात लोक जखमी असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात। शिवाय बचाव कार्य देखील सुरू आहे। पोलीस, अग्निशमन दल, NHA आणि SDRFच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याची मोहीम हाती घेतली आहे। पण झालेल्या भीषण अपघातामुळे इथले रोड अक्षरशः राखेने माखलेत। बसेस बेचिराख झाल्यात आणि क्रेनच्या मदतीने त्या बाजूला आणल्या जात आहेत।